मुंबईतल्या चुनाभट्टी सायन परिसरामध्ये आपण जाऊयात, कारण सध्या गेल्या 2 तासांपासून आंबेडकरी अनुयायांनी इथे रस्ता रोखून धरलेला आहे। त्यांना दादरच्या चैत्यभूमीवरती जायचंय, मात्र पोलीस त्यांच्या रिक्षांना पुढे जाऊ देत नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणी गेल्या 2 तासांपासून प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे। चुनाभट्टी सायन कनेक्टरच्या जवळची ही दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आंबेडकरी अनुयायी हे आपल्या गाड्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, मात्र रिक्षा सोडून इतर गाड्यांना पुढे जाण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे। मात्र रिक्षा देखील इथून पुढे सोडण्यात याव्यात अशी मागणी इथल्या आंदोलकांनी केली आहे। तर पोलीस आणि अनुयायी यांच्यामध्ये ही शाब्दिक बाचाबाची झडताना देखील दिसतेय। तर आताची या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे ज्या पद्धतीची वाहतूक कोंडी आणि ज्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तापलेलं बघायला मिळतंय, त्या दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून एक गाडी गेल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येतेय, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। सायनच्या पुढे रिक्षा जाऊ देत नाहीत म्हणून हे अशा पद्धतीचे आंदोलन केलं जात आहे। पोलीस आणि अनुयायी यांच्यामध्ये एकीकडे शाब्दिक बाचाबाची होत असताना त्याच वेळेला पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून एक गाडी गेल्याची देखील माहिती मिळते, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। सायन चुनाभट्टी कनेक्टरच्या जवळ आंबेडकरी अनुयायांनी हा रास्ता रोखून धरलेला आहे। आपण बघतोय गेल्या 2 तासांपासून इथे मोठी वाहतूक कोंडी झालेली दिसतेय। मुद्दा घेऊन आज मुंबई पोलिसांनी इथे भीम अनुयायांच्या रिक्षा अडवलेल्या आहेत। या ज्या रिक्षा आहेत त्या मुंबई आणि आसपासच्या शहरातून आलेल्या आहेत आणि सगळे हे जे भीम अनुयायी आहेत ते आपापल्या रिक्षा घेऊन आज चैत्यभूमीकडे जात होते। मात्र चैत्यभूमीकडे जात असताना या सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या पोलिसांनी अडवल्या आणि त्यामुळे इथे पोलीस आणि या सगळ्या भीम अनुयायांमध्ये संघर्ष दिसून येतो आहे। मोठ्या प्रमाणात हा संघर्ष झालेला आहे। त्यामुळे मुंबईचा महत्त्वाचा असलेला पूर्व द्रुतगती महामार्गच आज अडवून धरलेला आहे, रोखून धरलेला आहे। तब्बल 1.5 ते 2 तास झाले। इथे देखील आपण बाजूला पाहिलं तर अनेक महिला आहेत त्या ठिकाणी, ज्यांनी एका बाजूचा रस्ता जो आहे तो अडवून ठेवलेला आहे। जर आमच्या रिक्षा सोडणार नाही तर इतर देखील कोणत्याही गाड्या आम्ही जाऊ देणार नाही, असं या सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे। त्यामुळे मुंबईत आतमध्ये सायनच्या पुढे आज एकही गाडी जी आहे ती या पूर्व द्रुतगती महामार्गावर सोडली जात नाहीये। 1.5 ते 2 तास या ठिकाणी अडवण्यात आलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या रिक्षा सोडणार नाही तोपर्यंत या गाड्या देखील आम्ही सोडणार नाही, असं या सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे। पोलीस जे आहेत त्या सगळ्या अनुयायांना बाजूला करण्यासाठी शक्तीचा वापर करतायत, सक्ती करून या सगळ्यांना बाजूला करतात। मात्र तरी देखील इथे कुठे ना कुठे संघर्ष सुरू झालेला आहे आणि हा संघर्ष आता थांबत नाहीये, कारण की जोपर्यंत या अनुयायांना सोडणार नाही तोपर्यंत हा संघर्ष असा सुरू राहील, असं या सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे। या रस्त्यावर आपण पाहताय ट्रक जे आहे ते आडवे लावण्यात आलेले आहेत। ट्रक आडवे लावून इथे रस्ता रोखण्यात आलेला आहे। केवळ एका दिवसासाठी आज चैत्यभूमीकडे जाण्याची परवानगी देण्यात यावी, असं या सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे। मात्र पोलीस ती मागणी त्यांची मान्य करत नाहीत। सर, काय नेमकी मागणी आहे आणि का अडवलेलं आहे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला आदेश द्यावेत। आता 2 तास झालं टेम्पो, बस, रिक्षा याच्यामध्ये सर्व लहान लहान मुलं 2-3 तासापर्यंत अडकलेले आहेत। तर आजच्या दिवस पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मार्ग मोकळा करावा। 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त सर्व फ्री होऊन जाईल आणि शनिवारचा दिवस आहे, आज ट्रॅफिकसुद्धा नाही आहे जास्त रोजच्या प्रमाणे। तर एकच मागणी आहे की शांततापूर्वक हे सगळे अनुयायी चैत्यभूमीकडे चाललेले आहेत, मात्र तरी देखील त्यांना अडवलेलं आहे। केवळ त्यांच्याकडे रिक्षा आहेत, स्वतःच्या रिक्षा घेऊन ते मुंबईकडे जात आहेत, दादरकडे जात आहेत, पण रिक्षा या सायनच्या पुढे मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये जात नाही। हा एक नियम पोलिसांनी धरला आहे आणि त्या एका नियमाच्या खातीर आज या सगळ्या भीम अनुयायांना सायनमध्ये अडवलेलं आहे आणि म्हणूनच भीम अनुयायांनी देखील आता हा रस्ता अडवलेला आहे आणि पुढे कोणतंही वाहन जाऊ देणार नाही। जोपर्यंत आमच्या रिक्षा जाऊ देत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणतेही वाहन जाऊ देणार नाही, असा पवित्रा देखील यांनी घेतलेला आहे। पाहूयात पोलीस प्रशासन आता थोडी नमत्याची भूमिका घेतंय का आणि एका दिवसासाठी परवानगी देऊन या सगळ्या रिक्षा, या सगळे भीम अनुयायांना चैत्यभूमीकडे पाठवतंय का? सरकार देखील या सगळ्या बातम्या बघत आहे, तर सरकार देखील आता याकडे बघणार का आणि या सगळ्या अनुयायांना परवानगी देणार का, हे बघणं इथे महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।